आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानांतर्गत 19वा रोजगार मेळा उद्या शनिवार रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी पक्षाचे सर्व सदस्य राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षातले सर्व गैरसमज दूर झाल्याचं सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1 लाखापेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात सुरू असलेल्या कार्यकर्ता विकास वर्गातील स्वयंसेवक शिक्षार्थी उद्या शनिवार 23 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 2 ठिकाणांहून पथसंचलन करणार आहेत. लोकांची शाळामार्गे पहिले संचलन महाल चौकातून रेशीमबागमध्ये परतेल, तर दुसरे संचलन गजानन चौक कल्याणेश्वर मंदिर मार्गे रेशीमबागला परतेल. संघ अधिकारी पथसंचलनाचं अवलोकन करतील. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. अंतिम वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 2 गडी बाद 156 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. त्याखालोखाल चंद्रपूर आणि अमरावती इथं 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.